नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे पोस्ट ऑफिस कार्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने उडाली खळबळ। भीमराज सेनेतर्फे क्रांतीभूमी ते दीक्षाभूमीपर्यंत निघालेल्या समोज प्रभात लॉंग मार्चचे धुळ्यात आगमन। जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे महिला कर्मचाऱ्यांचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान। निवृत्त वेतनधारकांची कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न। आणि वनावल येथील कुलस्वामिनी कुंडाई माता मंदिराचे व्यवस्थापन शिरसाट कुळातील स्थानिक लोकांना देण्याची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे पोस्ट कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली होती। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढीत बॉम्ब शोध पथकाने तपासणी केली। धुळे शहरातील मुख्य टपाल कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने मोठी खळबळ उडाली होती। यामुळे 11:45 वाजता गजबजलेले टपाल कार्यालय अवघ्या 2 ते 3 मिनिटात सुने झाले। विशेष म्हणजे बॉम्बस्फोट हा 12:10 होणार असल्याचा ईमेल होता। मात्र बॉम्ब शोध पथक 12:35 वाजेनंतर आल्याने या घटनेमागे यंत्रणेचे गांभीर्य किती हे लक्षात येते। धुळे मुख्य टपाल कार्यालयात धुळेकरांची वर्दळ असतानाच 12:15 वाजेच्या सुमारास अचानकपणे धावपळ सुरू झाली। डाक प्रबंधकांना धुळ्याच्या मुख्य टपाल कार्यालयाची इमारत दुपारी 12:10 बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकीबाबतची माहिती कळताच त्यांनी कर्मचारी व कामासाठी आलेल्या लोकांना तात्काळ इमारत खाली करायला सांगितले। जनार्दन डाक प्रबंधकासह साऱ्यांनी इमारतीतून बाहेरच्या दिशेने धूम ठोकली। त्याच वेळी घटनेची माहिती पोलीस यंत्रणा बॉम्ब शोधक पथकाला देण्यात आली। घटनास्थळी पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचारी, गृहरक्षक दलाचे जवान दाखल झाले। विशेष म्हणजे बॉम्ब शोधक पथक 12:35 वाजता घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी इमारतीचा ताबा घेत कसून तपासणी केली। सुदैवाने बॉम्ब नसल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला। दरम्यान जवळपास 45 मिनिटे मुख्य टपाल कार्यालय परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते। टपाल कार्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीची माहिती कर्णोपकरणी पोहोचत असल्याने मुख्य टपाल कार्यालय समोरील रस्त्यावर गर्दी झाली होती। यामुळे रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती। पोस्ट ऑफिसमध्ये कोणीतरी बॉम्ब असल्याची माहिती दिली असा ईमेल पोस्ट ऑफिसमध्ये आलेला आहे। तातडीने पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे। सर्व पोलीस फौजफाटा या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून या ठिकाणी बंदोबस्त तैनात झालेला आहे आणि शोध चालू आहे की ज्याने कोणी ईमेल केला असेल, मेल केला असेल बॉम्बच्या संदर्भात, त्या संदर्भात चौकशी पोलीस अधिकारी करत आहेत। मी एक सामान्य नागरिक म्हणून मी सर्व आवाहन करतो नागरिकांना, अफवावर विश्वास ठेवू नका। जेणेकरून आपण अफवावर विश्वास केला तर काहीतरी होऊ शकतं, म्हणून नागरिकांना विनंती करतो की त्यांनी अफवावर विश्वास ठेवू नका। 12:10 टाइम दिला होता, आता 12:30 वाजलेला आहे। अद्याप काही झालेलं नाही, तरी पोलीस प्रशासनाने आपल्याला सर्व संरक्षण दिलेलं आहे। नागरिकांनी घाबरून न जाता पोस्ट ऑफिसचा व्यवहार सुरळीत चालू राहील ही मी सामान्य नागरिक म्हणून मी सर्वांना आवाहन करतो। भीमराज सेनेतर्फे क्रांतीभूमी ते दीक्षाभूमीपर्यंत निघालेल्या समाज प्रबोधन लॉंग मार्चचे बुधवारी धुळ्यात आगमन झाले। शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भीमराज सेनेचे प्रमुख राजू आटे यांनी माहिती दिली। भीमराज सेनातर्फे आयोजित करण्यात आलेला क्रांतीभूमी ते दीक्षाभूमी समाज प्रबोधन लॉंग मार्चचे धुळ्यात बुधवारी आगमन झाले। क्रांतीभूमी ते दीक्षाभूमी समाज प्रबोधन लॉंग मार्च 20 मार्च 2026 रोजी दुपारी 3 वाजता चौदार तळे येथून प्रारंभ करण्यात आला आहे। बुधवारी हा मार्च धुळे शहरात दाखल झाला। धुळ्यात आगमनानंतर भीमराज सेना प्रमुख राजू थाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। यावेळी राजू थाटे यांनी दीक्षाभूमी परिसरातील टाकळघाट बुद्ध विहारात सुरू असलेल्या काही प्रथा परंपरांवर तीव्र नाराजी व्यक्त केली। दीक्षाभूमी स्मारक समिती RSS मुक्त करणे, टाकळघाट बुद्ध विहारासाठी स्वतंत्र प्रवेशद्वार करणे, टाकळघाट येथील वित्तूबाबा मंदिरातून तथागत बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा व मूर्ती काढणे, बुद्ध विहारात फक्त बौद्ध धर्माचे आचरण व्हावे, वित्तूबाबाच्या आरतीत त्रिशरण उच्चार करू नये, मंदिर परिसरात बुद्ध व बाबासाहेब यांच्या प्रतिमांसोबत वित्तूबाबाचे फोटो विक्रीस बंदी घालणे अशा मागण्यांसाठी सदर समाज प्रबोधन लॉंग मार्च काढण्यात आला आहे। यावेळी भीमराज सेना प्रमुख राजू थाटे, महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉक्टर विलास करात, भीमराज सेनेचे महासचिव आनंद सूर्यवंशी, संपर्क प्रमुख मनोहर कांबळे, लखन साळवे, आबासाहेब अमृतसागर, माजिद मदारी आदी उपस्थित होते। क्रांतिकारी जय भीम। आपण क्रांतीभूमी ते दीक्षाभूमी असा लॉंग मार्च काढलेला आहे। लॉंग मार्च काढण्याचा उद्देश असा आहे की दीक्षाभूमी या आपल्या स्मारकापासून एक
25 ते 30 किलोमीटरच्या अंतरावरती टाकडघाट बुद्धविहार आहे आणि त्या मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेसोबत थोतांड चालतं, अंधश्रद्धा चालते, नवस येणे अशा प्रकारे अनिष्ट प्रथा चालतात, जे की बौद्ध धर्मामध्ये यायला कुठल्या गोष्टीला कुठला थारा नाही आहे, परंतु त्या ठिकाणी या गोष्टी घडतात गेल्या 40 वर्षापासून. म्हणून आम्ही तेथील बांधवांचं समाज प्रबोधन व त्या टाकडघाट मंदिरातील जे ट्रस्ट आहे त्यांना समज देण्यासाठी हा लाँग मार्च काढलेला आहे. आणि आज धुळे या ठिकाणी आल्यानंतर धुळेतील भीमसैनिकांनी या लाँग मार्चचं स्वागत केलं. विशेषतः त्यामध्ये आमचे लखन साळवे असतील, माजिदजी असतील, नागिन भाऊ असतील, भालेराव कंपनी असतील, या लोकांनी आमचं स्वागत केल्यानंतर या आपल्या धुळ्याच्या त्या पावनभूमीमधून एक ऊर्जा घेऊन आता आम्ही निघालेलो आहे नागपूर दीक्षाभूमी या ठिकाणी. धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स तथा मानधन तत्वावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा आदर्श पुरस्कार देऊन गौरवाचा कार्यक्रम हिरेभवन येथे संपन्न झाला. धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका, आशा वर्कर्स तसेच जिल्हा परिषद अंतर्गत मानधन तत्वावर कार्यरत महिला कर्मचाऱ्यांचा आदर्श पुरस्कार सोहळा धुळे शहरातील स्टेशन रोडवरील हिरेभवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख हे उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान शिरपूर येथील महिला कर्मचाऱ्यांनी बालविवाह निर्मूलनावर आधारित पथनाट्य सादर करत समाज प्रबोधन केले. धुळे जिल्हा बालविवाह मुक्त करूया असा संदेश देत उपस्थितांना जागरूक करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी राजेश इंगळे, वित्त अधिकारी स्वरांजली पिंगळे, कार्यकारी अधिकारी चंद्रकांत साबळे, उपकार्यकारी अधिकारी स्नेहा पवार, कार्यकारी अधिकारी ईशा जाधव, शिक्षण अधिकारी प्रतिभा ठाकूर, कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत, पाणी पुरवठा अभियंता जयश्री सार्वे, आरोग्य अधिकारी सचिन बोडके, उपायुक्त पशुसंवर्धन गिरीश पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाद्वारा महिला सक्षमीकरण आणि समाज प्रबोधनाचा संदेश देण्यात आला आहे. आणि परत एकदा सांगते की त्यासाठी म्हणून आपले प्रशासक माननीय शेख साहेब यांचं पुन्हा एकदा आभार पण व्यक्त करते आणि अभिनंदन पण करते की त्यांनी यावर्षी मुलींना महिला स्वयंसंरक्षणासाठी म्हणून युद्धकला प्रशिक्षण, कराटे याच्यासाठी सुद्धा वेगळी तरतूद केलेली आहे. या वर्षाचं बजेट आपल्याला मांडलं गेलेलं आहे. आणि हा जो कार्यक्रमाची पद्धत, परंपरा आणि एक प्रकारे मी असं म्हणेन की एक प्रकारे पायंडा जो फडोळ सरांनी घातलेला आहे. तर सर जसं म्हणाले की आमच्यापैकी पुढच्या वर्षी इथे कोणी असेल नसेल मला माहित नाही, पण तरी सुद्धा हा कार्यक्रम असाच चालू राहावा याची जबाबदारी तुम्हा सगळ्यांवर येऊन पडते. ही जी सगळी काम करणारी ग्रासरूट लेव्हलला काम करणारी जी टीम आहे त्यांच्यावरती येऊन पडते. आणि जे मी युद्धकला प्रशिक्षण याच्या बाबतीत मध्ये म्हणाले, मी अगदी 2 मिनिटात आवरणार आहे कारण खरंच अजून तुम्हाला 2 छान परफॉर्मन्सेस बघायचे. मला मागच्या वर्षाचा कार्यक्रम पण आठवतो आहे या अनुषंगाने. त्याच्यामुळे तुमचे हे सगळे कार्यक्रम बघण्यासाठी आम्ही सगळे सुद्धा खूप उत्सुक असतो. तर बेटी बचाव बेटी पढाव याच्या पुढच्या याच्यामधलं म्हणजे पुढचं पाऊल मी म्हणेन की ते असं आहे की तिला तिच्या स्वसंरक्षणासाठी तयार करणं. याच्यासाठी फक्त 2 ओळी म्हणते आणि थांबते. गुड़िया जैसे शौक तुम्हारी गुड़िया सी बन जाती हो, वीर प्रसूता होकर भी तुम पल पल नीर बहाती हो, तुम शक्ति स्वरूपा हो, जगदम्बा की अवतारी हो, तुम शक्ति स्वरूपा हो, जगदम्बा की अवतारी हो, क्या दुर्योधन क्या दुशासन तुम स्वयं काल पर भारी हो. मत रोको तुम अभिलाषा को, मत रोको तुम अभिलाषा को, श्रृंगारों पर रोक नहीं, तुम कलिका हो इस उपवन की, कोमलता पर टोक नहीं. मगर वर्जना क्यों करती हो ढालों से तलवारों से, मगर वर्जना क्यों करती हो ढालों से तलवारों से, बस एक बार लगन लगा लो मृत्यु न चाहती धारों से, बस एक बार लगन लगा लो मृत्यु न चाहती धारों से. हर रक्त बीज को रणचंडी का रक्तिम रूप दिखाएंगे, हर रक्त बीज को रणचंडी का रक्तिम रूप दिखाएंगे. पानी तक ना मांग सके जो तुम पर आंख उठाएंगे, पानी तक ना मांग सके जो तुम पर आंख उठाएंगे. तुम खुद अपना चीर बचा लो, कृष्ण नहीं आ पाएंगे, कृष्ण नहीं आ पाएंगे. महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त वेतनधारकांची कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संस्थेची सर्वसाधारण सभा
कल्याण भवन येथे बुधवारी संपन्न झाली. महाराष्ट्र शासनाच्या निवृत्त वेतनधारकांची कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संस्थेची सर्वसाधारण सभा धुळे शहरातील संतोषी माता चौकातील कल्याण भवन येथे बुधवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रास्ताविका डॉक्टर संजय पाटील यांनी माहिती दिली. त्यानंतर संस्थेतर्फे उत्कृष्ट कार्य केलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्वसाधारण सभेत निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर चर्चा करण्यात आली. तसेच संस्थेच्या आगामी उपक्रमांबाबत नियोजन करण्यात आले. सदस्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी प्रदेश कार्याध्यक्ष मनोहर पोकळे, डॉक्टर संजय पाटील, कोषाध्यक्ष मिलिंद मिस्त्री, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण जोशी, जिल्हा सचिव अविनाश मोरे, प्रकाश भामरे, सुरेश थोरात, पी.जेड. कुवर, अरुण जोशी, अविनाश मोरे, ज्ञानेश्वर पाटील, देविदास शिरुडे, हरिश्चंद्र रेंडे, मिलिंद मिस्त्री, डॉक्टर राजेंद्र वासुदेव आदी उपस्थित होते. अधिकारी कर्मचारी संस्थेचे वार्षिक सर्वसाधारण सभा आणि मेळाव्याच्या या ठिकाणी कल्याण भवन धुळे येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या मेळाव्यासाठी राज्याचे जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त सचिव आदरणीय प्रकाश भांबरे साहेब, शासनाचे जलसंपदाचे सहसचिव सेवानिवृत्त सहसचिव मनोहरजी पोकळे आणि सुरेंद्र घरांडे हे 3 मान्यवर या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहे. आज या धुळे जिल्ह्याच्या त्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये 128 माजी सभासदांनी उपस्थिती नोंदवलेली आहे. या ठिकाणी हे राज्यस्तरावर काम करणारे या संस्थेचे राज्याचे अध्यक्ष माजी महसूल आयुक्त, भारतीय प्रशासन सेवेतील IAS अधिकारी चंद्रकांत दळवी साहेब याच्या राज्याचे अध्यक्ष म्हणून काम करतात आणि सेवेतून निवृत्त झालेल्या वर्ग 3 कर्मचारी आणि राजपत्रित अधिकारी आणि शिक्षकांच्या संदर्भात पेन्शनांचे जे काही प्रश्न आहेत, सामूहिक प्रश्न सोडवण्याचं काम ही संस्था करत असते आणि या माध्यमातून शासन स्तरावर अधिकृतरित्या चर्चा करणारी, प्रश्न सोडवणारी एकमेव ही संस्था आहे की जे त्या ठिकाणी शासन पातळीवर नियमितपणे आपल्या सेवानिवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांचे सामूहिकरित्या सोडत असते. अनेक प्रश्नांच्या प्रकरणी उच्च न्यायालयामध्ये या प्रकरणी आव्हान देण्यात आलेलं आहे. त्या प्रकरणी सुद्धा पाठपुरावा केला जातो आणि नियमितरित्या 15 दिवसातून एकदा धुळे, शिंदखेडा, शिरपूर आणि साक्री या ठिकाणच्या शाखा म्हणजे शनिवारी हे सभासद बसून आपल्या एकमेकांना भेटून आपल्या सुप्त गुणांना वाव देण्याचा प्रयत्न करतात. आरोग्य शिबिरे घेतात. कौटुंबिक अडीअडचणी, न्यायनिवाडा संदर्भात कायदेशीर सल्ला त्यांना दिला जातो आणि त्यांच्या प्रश्नांचा निवारण करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. धन्यवाद. निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था संपूर्ण महाराष्ट्रात काम करीत असून धुळे जिल्हा सुद्धा या संघटनेमध्ये अग्रेसर आहे. निवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे, नुसते शासकीय प्रश्न न सोडवता त्यांचे कौटुंबिक काही वैयक्तिक प्रश्न जरी असले तरी ते सोडवण्याचा आम्ही संकल्पने या ठिकाणी प्रयत्न करत असतो. निवृत्ती वेतनधारकाला कोणत्याही प्रकारचा सामाजिक कौटुंबिक त्रास होणार नाही याची काळजी संघटना घेत असते. काही निवृत्ती वेतनधारक हे एकटे राहत असतात, कोणाची बायको मेलेली असते, कोणाची पोरं सोडून गेलेले असतात. तर अशा मृत्यूवेतनधारकांचा आरोग्याविषयी जर काही प्रॉब्लेम असले तर त्यांनी आम्हाला फोन केला तर आम्ही त्यांची तात्काळ दखल घेऊन त्यांना ऍडमिट करणे, त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करणे, मदत करणे असं त्या संघटनेचं उद्दिष्ट आहे. तेव्हा धुळे कृतीशील निवृत्त अधिकारी संस्था ही नुसत्या सरकारी कामासाठी नसून अगदी खाजगी आणि कौटुंबिक प्रश्नाकडे सुद्धा लक्ष देत असते. त्या निमित्ताने आजची वार्षिक शिरपूर तालुक्यातील वनावल येथील कुलस्वामिनी कुंडाई माता मंदिराचे व्यवस्थापन शिरसाट कुळातील स्थानिक लोकांना मिळावे अशी मागणी श्रीराम शिरसाट व ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आले. शिरपूर तालुक्यातील वनावल येथील कुलस्वामिनी कुंडाई माता मंदिर नियोजित ट्रस्टचे व्यवस्थापन पाहण्यासाठी शिरसाट कुळातील स्थानिक लोकांना परवानगी देण्यात यावी अशी मागणी श्रीराम शिरसाट यांच्यासह ग्रामस्थांतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की कुलस्वामिनी कुंडाई माता हे तापी काठावर प्राचीन शिरसाट कुळाचे कोळी समाजाचे कुलदैवत आहे. चैत्र 14 या दिवशी संपूर्ण खानदेशातील कोळी समाज या कुलस्वामिनीवर नवस फेडण्यासाठी दिनांक 31/3/2026 ते 1/4/2026 पर्यंत येत असतात. परंतु गावातील दरबारसिंग भोजूसिंग राऊळ काही चालबाज लोकांनी ट्रस्ट बनवून शिरसाट कुळाच्या लोकांचा काही एक संबंध नसताना बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन करून व्यवहार चालवत आहे. तसेच शिरपूर पोलीस ठाण्याचे PI यांना हाताशी धरून सदर व्यक्ती कब्जा करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्या ट्रस्टचा शिरसाट कुळाचा व शिरसाट कुळातील कोळी समाजाचा कुठलाही संबंध नसताना हे ट्रस्टवाले बेकायदेशीर व्यवहार करत आहेत. तरी कुलस्वामिनी कुंडाई मातेच्या यात्रेचा व्यवहार स्थानिक शिरसाट कुळाच्या स्थानिक वनावल येथील लोक पाहणार आहेत. तरी
ट्रस्टला बंदी करावी व स्थानिक कुलदैवत कुंडाई माता प्राचीन मंदिराचे व्यवस्थापन शिरसाट कुळातील स्थानिक लोकांना देण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी श्रीराम शिरसाट, प्रल्हाद शिरसाट, अनिल शिरसाट, दिलीप शिरसाट, गिरधर महाले, विजय शिरसाट, सागर शिरसाट, गोपाल शिरसाट, रवींद्र शिरसाट आदी उपस्थित होते। रामकाशीराम शिरसाट, राहणार वनावळ, तालुका सिरपूर, जिल्हा धुळे, दरबार सिंग भोजसिंग राऊत कोळी समाजावर आयकुंडा देवीच्या ट्रस्टावर अन्याय करत आहे आणि त्यांनी बेकायदेशीर ट्रस्ट केलेलं आहे। कुळदैवत म्हणजे शिरसाट कुळाचं आहे आणि शिरसाट कुळाच्या देवीवरती त्यांनी ट्रस्ट बनवायचा प्रयत्न केलेला आहे। म्हणून शेकडो वर्षापासून आम्ही सेवा करत होतो। कुळदैवत आमचं आहे म्हणून आम्हाला न्याय मिळावा कलेक्टर साहेबाकडे, म्हणून आम्ही इथं आलो आहे। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळे पोस्ट ऑफिस कार्यालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल प्राप्त झाल्याने उडाली खळबळ। भीमराज सेनेतर्फे क्रांतीभूमी ते दीक्षाभूमीपर्यंत निघालेल्या समोज प्रभातर लॉंग मार्चचे धुळ्यात आगमन। जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागातर्फे महिला कर्मचाऱ्यांचा आदर्श पुरस्कार देऊन सन्मान। निवृत्त वेतनधारकांची कृतीशील निवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संस्थेची सर्वसाधारण सभा संपन्न। आणि वनावल येथील कुलस्वामिनी कुंडाई माता मंदिराचे व्यवस्थापन शिरसाट कुळातील स्थानिक लोकांना देण्याची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।